गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण कॉमन ह्युमन डिसीजेसची सुरुवात केलेली होती. ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस या टॉपिकमधला 10.3 कॉमन ह्युमन डिसीजेस हा पॉईंट आपण बघायला लावलेला आहोत. त्यामध्ये आपण मलेरिया हा जो काही डिसीज आहे त्याच्याबद्दल आपण स्टडी केलेली आहे. ओके, ह्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत अमिबियासिस. द सेकंड disease is the amoebiasis. आता amoebiasis is also known as amoebic dysentery. amoebic dysentery म्हटलं जातं, म्हणजे लूज मोशन ज्याला आपण म्हणतो त्या टाईपमध्ये असणारा हा डिसीज आहे. इट इज अ कॉमन इन्फेक्शन ऑफ ह्युमन गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक. कॉमन इन्फेक्शन आहे की जो टोटल पॉप्युलेशन जी आहे इंडियामध्ये त्याच्या 15% लोकांना हा कॉमन इन्फेक्शन होत असतो, अफेक्ट होत असतो. ओके, आता याच्यामध्ये वी हॅव टू स्टडी द फर्स्ट द कॉझेटिव्ह एजंट. नोट डाऊन, द कॉझेटिव्ह एजंट इज द एंटामिबा हिस्टोलिटिका. एंटामिबा हिस्टोलिटिका, दिस इज द कॉझेटिव्ह एजंट एंटामिबा हिस्टोलिटिका. ओके, नाउ वी हॅव टू स्टडी द लाईफ सायकल ऑफ द अमिबियासिस. आता ह्याच्यामध्ये लाईफ सायकल ऑफ अमिबियासिस म्हणजे काय, एंटामिबा हिस्टोलिटिकाची आपल्याला लाईफ सायकल बघायची आहे. इन दॅट लाईफ सायकल वी हॅव टू स्टडी द फर्स्ट एंटामिबा हिस्टोलिटिका. याचा जो काही मेन ऑर्गॅनिझम आहे तो एंटामिबा हिस्टोलिटिका. याच्यामध्ये आता आपल्याला एवढं माहिती आहे की अमिबा हा काय करतो, बायनरी फ्युजन करतो. ओके, the binary fusion takes place of the tropozoite and form precystic form. That precystic form are converted into the cyst. म्हणजे जो काही ऑर्गॅनिझम आहे एंटामिबा जो आहे, जो अमिबा आहे तो अमिबा काय करतो, बायनरी फ्युजन करतो आणि त्याच्यापासून सिस्ट तयार करतो की अशी बॉडी की जी अनफेवरेबल कंडिशनमध्ये आहे तशी व्यवस्थित राहू शकते. स्वतःचं प्रोटेक्शन ते करण्यासाठी ह्या टाईपचं स्ट्रक्चर तयार करतं. आणि जेव्हा हे सिस्ट आहे तो सिंगल असतो, पण नंतर तो काय होतो, बायन्यूक्लिएट सिस्ट तयार होतो, नंतर क्वाड्रिन्यूक्लियस सिस्ट तयार होतो. ओके, ह्या टाईपमध्ये ह्याच्या मॉर्फॉलॉजीमध्ये चेंजेस होत जातात. ही जी डायग्रॅम आहे लाईफ सायकल ऑफ द एंटामिबा हिस्टोलिटिकाची, याच्यामध्ये तेच दाखवले. ट्रोपोझॉइट undergo the binary division, form the precystic form. After that it form the cyst. After that the binucleate cyst. After that the quadrinucleate cyst. आता हे क्वाड्रिन्यूक्लिएट सिस्ट तयार झाल्यानंतर ह्याच्यापासून काय तयार होतं, सिस्ट वॉल जी आहे ती काय होते, ब्रेक होते एका साईडमधून आणि एक्सिस्टमेंट म्हणजे त्याच्यामधला जो काही ऑर्गॅनिझम आहे तो तिथून बाहेर पडतो. म्हणजे थोडक्यामध्ये अंड्यामधून जो काही आतला एम्ब्रिओ आहे तो एम्ब्रिओ बाहेर पडतो. त्याला म्हटलं जातं मेटासिस्टिक अमिबा. आणि हा जो अमिबा आहे तो अमिबा काय करतो, नंतर परत डिव्हिजन करतो आणि एका अमिबापासून असेक्शुअल रिप्रोडक्शनद्वारे कित्येक छोटे छोटे अमिबा तयार होतात. त्याला म्हटलं जातं अमिओब्युली. आणि त्या अमिओब्युलीपासून एंटामिबा हिस्टोलिटिकाचा ॲडल्ट अमिबा तयार होतो. ह्या टाईपमध्ये हे लाईफ सायकल आहे. याच्यामध्ये वेगळं काही नाही, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की एंटामिबा जो आहे तो जेव्हा बायनरी फ्युजनमध्ये जातो तेव्हा त्याच्यापासून सिस्ट तयार होतो. सिस्ट ही अशी कंडिशन आहे की ती अनफेवरेबल कंडिशनमध्ये राहते. म्हणजे जेव्हा त्याला फेवरेबल योग्य कंडिशन मिळेल त्याच्या ग्रोथसाठी तेव्हाच ते काय होतं, ट्रान्समिट होतं, इन्फेक्ट करतं. नाही तर तोपर्यंत तो आहे त्या कंडिशनमध्ये राहतो. आणि त्याला योग्य ती कंडिशन कधी मिळते, जेव्हा ते ह्युमनमध्ये एंट्री करेल, मानवामध्ये एंट्री करेल तेव्हा त्याला फेवरेबल कंडिशन मिळते. नाहीतर हे जे काही एंटामिबा हिस्टोलिटिकाचे जे सिस्ट आहेत ते पाण्यामध्ये किंवा जमिनीवर घाणीमध्ये असे हे डिपॉझिट झालेले असतात फ्रॉम द इन्फेक्टेड पर्सन. आता ह्याच्यामध्ये जो काही पर्सन असेल ज्याला ही डिसीज झालेला आहे त्याच्यामध्ये साईन्स अँड सिम्पटम काय दिसतात, लक्षणे काय दिसतात, तर पहिलं आहे डायरिया म्हणजे हागवण लागणे, डायरिया. नंतर स्टूल विथ म्युकस म्हणजे जे काही फिकल मॅटर असेल ते कशाद्वारे त्याच्यामध्ये म्युकस पडत असतं. ओके,
आणि ॲबडॉमिनल पेन्स म्हणजे पोटात दुखणे हे कॉमन काय आहेत, सिम्पटम आहेत. जर हे एंटामिबाचा जो काही डिसीज आहे अमिबियासिस हा जर जास्त प्रमाणात झाला तर त्याच्या स्टूलमध्ये फिसेसमध्ये काय होतं, ब्लड बाहेर पडतं. ओके, इन सिव्हिअर केसेस. आणि कशामुळं तर हिपॅटोमेगॅली, हिपॅटो म्हणजे काय, लिव्हर एनलार्जमेंट होते. कधी होणार आहे, जेव्हा पॅरासाईट हा लिव्हरमध्ये एंट्री करतो तेव्हा लिव्हर एनलार्ज होऊ लागतं आणि लिव्हर डेव्हलप अमिबॉइक लिव्हर अब्सेसेस अकंपनीड विथ फीवर अँड पेन इन द राईट ॲबडॉमेन. हे काय होतं, जेव्हा हा डिसीज होतो तेव्हा लिव्हरवर जर तो डिसीज गेला, लिव्हरला इन्फेक्ट केलं, तेव्हा त्या लिव्हर कुजवायचं काम कोण करतं, हा अमिबा करतो. आणि त्यामुळं लिव्हरच्या तिथं काय होऊ लागतात, पेन्स होऊ लागतात. आणि लिव्हर हे राईट साईडला असल्यामुळं राईट साईडला आपल्या दुखू लागतं. कशामुळं तर ड्युरिंग द लिव्हर अब्सेसिस. ओके, आता हे जे काही सिम्पटम्स आहेत, डायरिया किंवा ब्लड विथ द स्टूल किंवा पेन इन द ॲबडॉमेन, हे जे काही सिम्पटम्स आहेत हे कशाचे आहेत, एंटामिबा हिस्टोलिटिकाद्वारे जो काही डिसीज झालेला आहे अमिबियासिस त्याचे आहेत. ओके, आता मोड ऑफ ट्रान्समिशन काय मोड आहे, फिको ओरल रूट, म्हणजे जी काही घाण असणार आहे ती घाण डायरेक्ट जर हाताद्वारे आपली तोंडात गेली तर हा डिसीज होऊ शकतो. इटिंग विथ डर्टी हँड्स, कंटामिनेटेड फूड अँड वॉटर, दीज आर द मोड ऑफ ट्रान्समिशन. आता मग हे आपण डायग्नोस कसं करतो, तर डायग्नॉसिस कसं असणार आहे, मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ द स्टूल सॅम्पल. स्टूल सॅम्पल जो असणार आहे, फिकल मॅटर जो असणार आहे, घाण जी असणार आहे आपल्या पोटातली, ती मायक्रोस्कोपद्वारे बघितली जाते आणि त्याच्याद्वारे मग तो डायग्नोस केलं जातं. नंतर ट्रीटमेंट देताना काय दिलं जातं, मेट्रॉनिडॅझॉल आणि टिनिडॅझॉल हे जे काही अँटीबायोटिक्स आहेत, जी औषधं आहेत ते दिले जातात फॉर डिस्ट्रॉईंग द एंटामिबा हिस्टोलिटिका इन द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट ॲज वेल ॲज अदर टिश्यू. ओके, हे म्हणजे ह्याच्यासाठी जे काही मेडिसिन्स आहेत ते कोणते आहेत, नोट डाऊन, मेट्रोनिडॅझॉल अँड टायनिडिझॉल. ओके, दिस आर द मेडिसिन्स फॉर दॅट डिसीज. ओके, नाऊ वी हॅव टू सी नेक्स्ट अस्कॅरियासिस. तर सेम तसंच आहे. अस्कॅरियासिस जसं अमिबियासिस आपल्या पोटामध्ये काय करतो, इंटेस्टाईनमध्ये, लिव्हरमध्ये इन्फेक्शन कॅरी करतात, तसंच अस्कॅरियासिससुद्धा कसं आहे, आपल्या पोटामध्येच इन्फेक्शन करतात. अस्कॅरियासिस आपल्याला माहिती आहे. डिसेंट्री म्हटलं तर आपल्याला एवढं माहिती आहे की काय होणार आहे, हागवण लागणार आहे. तर अस्कॅरियासिसमध्ये पोटात दुखत असतं, मेनली पोटात दुखत असतं, त्यामुळं डिसेंट्री होत नाही. इन सिव्हिअर केसेस डिसेंट्री होत असते. मग अस्कॅरियासिस ह्याच्यासाठी जो काही कॉझेटिव्ह एजंट आहेत, नोट डाऊन, कॉझेटिव्ह एजंट फॉर द अस्कॅरियासिस इज द राऊंडवर्म. कोणता राऊंडवर्म आहे, अस्कॅरिस ल्युम्ब्रिकॉइड्स. अस्कॅरिस ल्युम्ब्रिकॉइड्स इज द कॉझेटिव्ह एजंट. आणि हा जो काही एजंट आहे, कॉझेटिव्ह एजंट आहे, तो काय आहे, एंडोपॅरासाईट आहे, म्हणजे आपल्या बॉडीच्या आत राहतं. राऊंडवर्म आहे, नेमॅटोड आहे, हा आपल्या बॉडीच्या आत राहणारा हा पॅरासाईट आहे. जंत ज्याला आपण म्हणतो, पोटामध्ये असणारे जंत म्हणजेच काय, अस्कॅरिस. ओके, ते अस्कॅरिस आपण बघितलेलं आहे, 11वीला प्रॅक्टिकलला होतं हे. ओके, द नेक्स्ट द सायन्स अँड सिम्पटम्स. आता सिम्पटम्स काय आहेत, तर गॅस्ट्रो इंटेस्टिनल डिस्कम्फर्ट अकंपनीड विथ ओमेटिंग अँड फिवर. पोटात दुखणे, व्यवस्थित आपल्याला मळमळणे किंवा पोटात दुखणे, उलटी येणे किंवा ताप येणे ह्या टाईपची सिम्पटम्स दिसत असतात. प्रेझेन्स ऑफ लाईव्ह वर्म इन द फिकल मॅटर. फिकल मॅटरमधून हे वर्म्स पडत असतात. ओके, पल्मोनरी डिसऑर्डर ऑकर इन द सम पेशंट. निमोनिटिस म्हणजे इन्फ्लेमेशन इन द अल्व्हिओलर वॉल. पल्मोनरी डिसऑर्डर म्हणजे लंगमध्ये सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं. कशामुळं, तर ह्याची जी लाईफ सायकल आहे ही लंगमधून सुद्धा जात असते. आपल्याला लाईफ सायकल बघायचं आहे पुढं. नेक्स्ट आहे लॉस ऑफ अपेटाईट. भूक लागत नसते, वजन कमी होत असतं. ओके, कारण आपण जे काही खातो ते काय होत असतं, जंत घेत असतं, त्यामुळे आपल्या अंगाला ते लागत नाही आणि त्यामुळं लॉस ऑफ अपेटाईट अँड वेट लॉस ही लक्षणं त्याच्यामध्ये दिसू लागतात. नेक्स्ट इओसिनोफिलिया. इओसिनोफिल्स म्हणजे काय असणार आहे, नंबर ऑफ इओसिनोफिल जे आहेत ते काय होणार आहेत,
इन्क्रीज होतो, म्हणजे थोडक्यामध्ये इरिथ्रोसाईटचा नंबर काय होतो, वाढतो आणि त्यामुळं आपल्याला तो चेंज दिसून येतं. ओके, नेक्स्ट आहे मोड ऑफ द ट्रान्समिशन. तर मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे कसं असणार आहे, आपल्याला जंत कधी होणार, जेव्हा आपण नॉर्मली आपण हे लॉजिकली लिहिता यायला पाहिजे की फूडमधून कंटॅमिनेटेड ड्रिंक, कंटॅमिनेटेड फूडमधून जर ह्या अस्कॅरिसचे एग पास झाले तर आपल्याला तो डिसीज होऊ शकतो. हे एग जे आहे ते आपल्या बॉडीच्या आत जातात, म्हणजे थ्रू द फूड किंवा थ्रू द वॉटर आपल्या बॉडीमध्ये जातात आणि नंतर इनसाईड द इंटेस्टाईनमध्ये आत जाऊन ते काय होतात, हॅच होतात, फुटल्यानंतर ते नवीन जंत तयार होतात, बारीक बारीक छोटे छोटे जंत तयार होतात. जेव्हा हे जंत म्हणजे काय, लार्वी, छोटे जंत म्हणजे लार्वी जे असतात ते वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये जातात आणि तिथं ॲडल्ट म्हणून तयार होतात. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईनमध्ये जाऊन ते काय होतात, त्याची ग्रोथ होते, ॲडल्ट तयार होतात त्याच्यापासून आणि नंतर परत ते एग ले करतात. ह्या टाईपमध्ये स्मॉल लार्वीपासून एक ॲडल्ट तयार होणे आणि ॲडल्टपासून परत एक फॉर्मेशन होणे ही प्रोसेस याच्यामध्ये कंटिन्युअस होत असते. डायग्नॉसिससाठी काय असणार आहे, तर काही ड्रग्ज आहेत, अँटी हेल्मेंथिक ड्रग्ज. कोणते, पेपरॅझिन, मेबेंडाझॉल, लेवामिसोल, पायरॅन्टेल, दिज आर द अँटी हेल्मेंथिक ड्रग्ज, म्हणजे औषधं. कशासाठी, तर हा डिसीज झाला असेल तर त्या डिसीजमधून हे जे काही जंत आहे ते नाहीशी करण्यासाठी. मग हे ह्या टाईपची जी काही गोळ्या आहेत ते नॉर्मली आपल्याला 6 महिन्याला एकदा आपण घ्यावे लागतात, कारण आपल्या पोटामध्ये जर जंत झाले असतील तर ते नाहीशी करण्यासाठी. लहान मुलांनाही शक्यतो वारंवार दिले जातात. का, तर लहान मुलांच्यामध्ये ह्या टाईपचा डिसीज वारंवार होऊ शकतो, कारण ते जमिनीवर पडलेली जी काही अन्नपदार्थ असतात ते खात असतात, तोंडात घालत असतात, त्यांना तो डिसीज होत असतो. म्हणून लहान मुलांच्यामध्ये हा डिसीज वारंवार दिसून येतो. आता हा डिसीज कॉझिटिव्ह एजंट झाला, साइन अँड सिम्टम्स, मोड ऑफ ट्रान्समिशन आणि डायग्नॉसिस अँड ट्रीटमेंट. नाऊ वी हॅव टू सी अबाउट द लाईफ सायकल. दिस इज द लाईफ सायकल ऑफ द अस्कॅरिस. ओके, द अस्कॅरिस सुरुवातीला जर आपण बघितलं, कुठून जाणार आहे आपल्या बॉडीमध्ये, बाय द स्वॅलोईंग. कंटॅमिनेटेड फूड जो आहे, सी हिअर, कंटॅमिनेटेड फूडमधून स्वॅलो बाय द मॅनमध्ये स्वॅलो होणार, गिळलं जाणार. गिळल्यानंतर ते कुठं जाणार आहेत, इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर तिथं हे जे काही एग असणार आहे ते एग काय होणार आहे, हॅच होणार, फुटल्यानंतर ह्या एगमधून जी छोटी छोटी लार्वी बाहेर पडतात, ती लार्वी इंटेस्टाईनच्या वॉलमधून ब्लडमध्ये जाणार. हे ब्लडमधून मग कुठं जाणार, हार्टमध्ये, थ्रू द ब्लड हार्टमध्ये जाणार, हार्टमधून लंगमध्ये जाणार. मग लंगच्या अल्वेओलायमध्ये सुद्धा हे जाऊन स्वतः काय करत असतात, इन्फेक्शन घडवून आणतात. लंगमधून ट्रकिया म्हणजे श्वासनलिकेमधून फॅरिक्स म्हणजे घशापर्यंत येतात. इंटेस्टाईनमध्ये गेलेले जे काही लार्वी आहेत, जे काही एग आहे ते हॅच होऊन लार्वी तयार होऊन ते फॅरिंग्स घशापर्यंत येतात आणि नंतर परत आपल्याकडून ते गिळले जातात थ्रू द इसोफेगस आणि इसोफेगसमधून परत इंटेस्टाईनपर्यंत येतात. मग इंटेस्टाईनमध्ये हे जे काही छोटी छोटी लार्वे आहेत ते ॲडल्ट होतात. ॲडल्ट होऊन इंटेस्टाईनमध्ये एग ले करतात. ओके, मेल आणि फिमेल हे जे काही असणार आहेत वर्म्स, हे एग ले करतात आणि हे जे एग आहेत थ्रू द फिसेस सॉईलमध्ये टाकले जातात. इन्फेक्टिव्ह लार्वा डेव्हलप्स विदिन द एगमध्ये इन्फेक्टिव्ह लार्वा तयार होतो आणि तो सॉईलमध्ये राहतो. आणि जेव्हा ही सॉईल कंटॅमिनेटेड फूडद्वारे आपल्या बॉडीमध्ये जाईल किंवा वॉटरमधून आपल्या बॉडीमध्ये जाईल तेव्हा आपल्याला तो डिसीज होतो. दिस इज द लाईफ सायकल. ओके, लक्षात ठेवा. कुठून जाणार आहे, थ्रू द कंटॅमिनेटेड फूड किंवा कंटॅमिनेटेड वॉटरमधून ते आपल्या बॉडीमध्ये जाणार. इंटेस्टाईन, ब्लड, हार्ट, लंग, ट्रकिया, फॅरिंग्स, इसोफॅगस हा रूट करत ते कुठं येणार, परत इंटेस्टाईनमध्ये येणार. नंतर ती तिथं ॲडल्ट होतात. ॲडल्ट झाल्यानंतर तिथं ते काय करतात, अंडी घालतात. अंडी घातल्यानंतर ती अंडी आपल्या बॉडीमध्ये काही अंडी हॅच होतात तर काही अंडी आपल्या बॉडीमधून फिसेसद्वारे आपल्या बॉडीमधून बाहेर टाकले जातात आणि ही जी अंडी आहे ते सॉईलमध्ये पडतात.
सॉईलमध्ये किंवा कंटॅमिनेटेड वॉटरमध्ये बाहेर पडतात आणि नंतर परत जर ते वापरलं गेलं तर तो डिसीज होतो. म्हणजे दिस इज द लाईफ सायकल ऑफ द अस्कॅरिस. हाऊ वी प्रिव्हेंट दॅट अस्कॅरिस लिम्ब्रिकँट्स. तर आपल्याला काय बघायचं आहे, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. अवॉइडिंग डिफिकेशन इन ओपन स्पेस. उघड्यावरती शौचास जाऊ नये, टाळणे हा एक काय आहे, याच्यासाठी असणारा एक प्रिव्हेन्शन आहे. इट प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ द अस्कॅरिस. ओके. पर्सनल हायजेनिक हॅबिट लाईक वॉशिंग हँड विथ वॉटर अँड सोप आफ्टर यूजिंग टॉयलेट आर द इम्पॉर्टंट. ओके. वॉशिंग व्हेजिटेबल्स थ्रूआउटली बिफोर कुकिंग अँड अवॉइडिंग रॉ व्हेजिटेबल्स इज इम्पॉर्टंट फॉर प्रिव्हेन्शन ऑफ अस्कॅरिस. उघड्यावर शौचासाठी न जाणे, नंतर पर्सनल हायजीन आपण सवय लावणे, पर्सनल हायजीन कंडिशनची, वॉशिंग हँड किंवा वॉटर किंवा सोपनं हात धुणे आफ्टर द टॉयलेट. ओके. नंतर जे काही पालेभाज्या आणलेल्या आहेत, की जे काही बाजारातून आणलेलं आहे मटेरियल, ते धुवून घेणे बिफोर कुकिंग अँड अवॉइड द रॉ व्हेजिटेबल्स. रॉ व्हेजिटेबल डायरेक्ट खाणे हे टाळायचं आहे. तर कसं करायला पाहिजे, एक तर ते धुवून व्यवस्थित घ्यायला पाहिजे किंवा उकडून करून खाणे हेच योग्य आहे. ओके. थँक्यू.